उज्ज्वल भविष्याची सुरुवात आता बांबोरीतून. नन्हे इंग्लिश मीडियम मान्यताप्राप्त स्कूल बांबोरी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आपल्या पाल्याला दर्जेदार इंग्रजी शिक्षणाची सुवर्ण संधी. तसंच संस्थेत शिक्षक भरती सुरू असून अनुभवी उमेदवारांना विशेष प्राधान्य. कर्मचाऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण. संस्थेत ड्रायव्हर भरतीही सुरू आहे. गाडी सोबत आल्यास अधिक प्राधान्य. कामासाठी जोडपा हवाय. राहण्याची मोफत आणि उत्तम सुविधा. आजच संपर्क करा. संपर्क क्रमांक 91 58 59 69 09 आणि दुसरा संपर्क क्रमांक 78 75 49 89 15. नन्हे इंग्लिश मीडियम स्कूल बांबोरी. शिक्षण, संस्कार आणि उज्ज्वल भविष्याचा अतूट विश्वास. अहिलानगर विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय पानसरे हे 17,37,37,000 रुपयांच्या जंगम स्थावर मालमत्तेसह सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची एकूण मालमत्ता 15,34,00,000 रुपये असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. भाजपचे प्राजक्त तनपुरे तसेच अपक्ष उमेदवार करण ससाणे, दत्तात्रय पानसरे, कमलेश गांधी आणि मच्छिंद्र धुमाळ यांनी उमेदवारी अर्जासोबत संपत्तीचे विवरण पत्र निवडणूक आयोगाला सादर केलंय. दत्तात्रय पानसरे आणि पत्नी अर्चना पानसरे यांच्याकडे 9,18,00,000चे जंगम तर 7,88,00,000ची स्थावर मालमत्ता आहे. विशेष म्हणजे एकूण संपत्तीपैकी जवळपास 13 कोटींची मालमत्ता पत्नी अर्चना यांच्या नावे, पत्नीच्या नावे 57 लाखांच्या 2 चारचाकी केडगाव येथे हॉटेल तसंच घारगाव, घोटवी, बेलवंडी, केडगाव येथे शेतजमीन आणि सावेडी, चाहुर्ण्यात निवासी इमारती आहेत. पानसरे यांच्याकडे 85 ग्रॅम तर पत्नीकडे 90 ग्रॅम सोनं आहे. या कुटुंबावर 3,69,00,000चा कर्ज आहे. प्राजक्त तनपुरे आणि पत्नी सोनाली यांची एकूण मालमत्ता 15,35,00,000 रुपये आहेत. यात लोहागाव, पुणे येथील 5,30,00,000चे 2 फ्लॅट, बांबोरी 3,21,00,000ची 306 चौरस मीटर जमीन, 200 ग्रॅम सोनं आणि 10 लाखांची ज्वेलरी यांचा समावेश आहे. प्राजक्त शुगर आणि प्राजक्त टेक्सटाईलमध्ये 93 लाखांचे शेअर्स आहेत. तनपुरेंना 9 एकर तर पत्नीला माहेरून 6 एकर वारसा जमीन मिळाली आहे. विशेष म्हणजे या कुटुंबाच्या नावे एकही चारचाकी वाहन नाही. कुटुंबावर 6,63,00,000चं कर्ज आहे. करण ससाणे यांच्याकडे 1,33,00,000, मच्छिंद्र धुमाळ यांच्याकडे 1,06,00,000 आणि 70 ग्रॅम सोने तर कमलेश गांधी यांच्याकडे 1 कोटीची मालमत्ता आणि 11 लाखांचं कर्ज आहे. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.